नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी आज परत एकदा आपल्या समोर लाईव्ह आलेलो आहे. आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर, मराठ्यांच्या हक्काचं फेसबुक पेज. मी जितेंद्र रौंदळे पाटील या मी मराठा फेसबुक पेजचा मी ॲडमिन आहे व जसं गरजेप्रमाणे मला वाटतं त्याप्रमाणे आपल्या समोर लाईव्ह येत असतो. मित्रांनो, आपण आजचा विषय वाचलाच असेल. आजचा विषय आहे की जी परवा महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल लागला त्या निकालाचा नक्की अर्थ काय, त्यात मराठे जिंकले की हरले, आणि जो निकाल लागला त्याचा फायदा कुणाला झाला, तोटा कुणाला झाला. मित्रांनो, सर्वात पहिले मी क्लिअर करू इच्छितो की ह्या निकालावर आपल्या मराठा बांधवांनी मला वाटतं स्वतःच्या अंगावर काही घेतल्यासारखं त्यांचं फिलिंग मला दिसून राहिलं आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणूक आणि ही विधानसभा निवडणूक यात बऱ्यापैकी फरक होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आंदोलन खूपच जोरात पेटलं होतं आणि त्यावेळी जो राग होता तो मराठ्यांनी तो राग काढला आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता आणि महायुतीचं नुकसान झालं होतं. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनोजदादा जरांगे पाटलांनी चार जे ऑप्शन होते त्याच्यावर विचार करत करत शेवटी हा निर्णय घेतला होता की आपल्याला इलेक्शन लढायचं नाही आणि ज्याला ज्याला पाडायचं त्याने त्याला पाडा. कारण मनोजदादांनी बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यू सुद्धा घेतले, परंतु तेव्हा त्यांना कदाचित माहीत नाही, तेव्हा कदाचित डिफिकल्ट वाटलं असेल किंवा असं वाटलं असेल की आपण समाजाच्या नावावर आपण उमेदवार उभं करू आणि ते जर पडले तर त्या समाजाचीच नाचक्की होईल असं त्यांना वाटलं असेल. हे माझं मत आहे. मनोजदादांचं मत मला नक्की माहीत नाही, परंतु हे वाटलं असण्याची शक्यता आहे. दुसरा पर्याय होता की काही जणांची नावं घेऊन त्यांना उभं करायचं आणि काही जणांची नावं घेऊन त्यांना पाडायचं. ते ऑप्शन पण त्यांनी स्वीकारलं नाही. तिसरा पर्याय होता छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू यांनी जी आघाडी सुरू केली होती किंवा जी आघाडी स्थापना केली होती त्या आघाडीमध्ये जावं, परंतु त्या निर्णयावर पण ते आले नाही. आणि शेवटी ते चौथा जो निर्णय होता की तुम्हाला ज्याला वाटतं त्याला पाडा, हा निर्णय मनोजदादांनी दिला होता. मला वाटतं तो 4 तारखेला काहीतरी का इलेक्शनच्या काही दिवस आधी मनोजदादांनी हा निर्णय जाहीर केला. परंतु अजून सुद्धा ज्या पद्धतीने महायुतीची सुनामी महाराष्ट्रात आली आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला, मला असं वाटतं की मराठा बांधवांना कदाचित दुःख झालेलं आहे. मित्रांनो, दुःख होण्यासारखं काहीच नाही. आपल्याला महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोन्ही सारखेच डिस्टन्सला आहे. महाविकास आघाडीने सुद्धा आपल्या आरक्षणासाठी खूप काही सपोर्ट केला असं काही दिसलं नव्हतं. उलट त्यांना आपल्या या आंदोलनामुळे फायदाच झाला होता. त्याचप्रमाणे महायुतीने आपलं आश्वासन दिलं होतं, सगळं डिसिजन होणार होतं, परंतु ते सुद्धा झालं नाही. त्यामुळे मराठ्यांनी मनाला लावून घेण्यात काहीच अर्थ नाही की महायुती निवडून आली आणि महाविकास आघाडी पडली. कारण निर्णय झाला नव्हता की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. ज्यावेळेस असा निर्णयच नव्हता, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही कुठेही मनात कन्फ्युजन करून घेऊ नका की महाविकास आघाडी हरली म्हणजे आपला पराभव झाला, महायुती जिंकून आली म्हणजे आपण हरलो. तर मराठी मित्रांनो, कुठं जिंकले नाही किंवा कुठं हरले नाही. परंतु याच्या पुढे आता आपलं जिंकणं किंवा आपलं हरणं हे आपल्या कृतीवर डिपेंड असणार आहे. ते कसं, तर आपण 2016 पासून जे मूक मोर्चे सुरू झाले, जे 58 मूक मोर्चे झाले, त्यानंतर आपण एकत्र येण्यास सुरुवात झाली होती आणि तिचा पीक पॉईंट तो आत्ता आला होता मनोजदादांच्या आंदोलनामुळे. त्यामुळे जी मराठ्यांची एकी झाली ती एकी आपल्याला टिकवणं खूप गरजेचं आहे. आणि जर ती एकी टिकवली तर आपण जिंकलो, जर ती एकी आपण नाही टिकवली तर आपण नक्कीच हारू. हे मी सर्वात पहिले क्लिअर करू इच्छितो. त्यामुळे मनात कुठेही संभ्रम ठेवू नका. मराठ्यांनी कधीच निर्णय घेतला नव्हता की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. ठीक आहे, कदाचित मराठ्यांचा राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल
किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा असू शकतो. का? कारण ह्या जस्ट झालेल्या घटना आहे. 1994चं शरद पवार साहेबांनी जो निर्णय दिला, तो GR काढला, त्यात मराठ्यांचं आरक्षण दिलं, हा थोडा जुना झालेला निर्णय, परंतु हा करंट निर्णय जो होता आणि त्या निर्णयामुळे कदाचित आपल्याला आरक्षण भेटलं नाही असं मराठ्यांची भूमिका झाली असेल आणि त्यामुळे मराठ्यांचा कदाचित राग या महायुतीवर होता. परंतु मनोजदादांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडी निवडून आणा, किंवा उलटं म्हणजे महाविकास आघाडीला पाडा किंवा महायुतीला निवडून आणा, असं कधीच सांगितलं नव्हतं आणि आपण तशी भूमिका सुद्धा घेतली नव्हती. त्यामुळे मनातनं काढून टाका की आपण जिंकलोय किंवा हारलोय, पण आता आपण एकत्र राहणं महत्वाचं आहे, आपली एकी टिकणं महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, ही एकी जेव्हा टिकवायची आहे तेव्हा आपल्या सर्व समाजाला आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत एकत्र घेऊनच चालायचं. आपण कुठंच त्यांच्याशी वाद होणार नाही, भांडणं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, कारण आपण नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून मराठा समाज हा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे आणि त्याच मोठ्या भावाच्या भूमिकेत आपल्याला आता सुद्धा राहायचं आणि पुढे सुद्धा राहायचंय. तर ती भूमिका आपल्याला सोडायची नाही. आपण नेहमीच एकत्र राहायचंय आणि सर्वांना घेऊन चालायचंय आणि ही आरक्षणाची लढाई सर्वांना घेऊनच आपल्याला लढायची. तर हे एक झालं. मित्रांनो, दुसरा विषय की विधानसभेचा हा जो निकाल, हा जो लागला, कारण खूप जणांचा अंदाज होता की हे इलेक्शन टफ होईल किंवा लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडीला याच्यात फायदा होऊ शकतो, असं खूप साऱ्या नेत्यांना किंवा खूप साऱ्या समाज बांधवांना असं वाटत होतं. कदाचित महायुतीच्या नेत्यांना सुद्धा वाटलं नसेल की त्यांचा एवढा मोठा विजय होईल. मित्रांनो, आता याला काही कारण, काही जण म्हणतात ईव्हीएमचा घोटाळा असेल किंवा पैसा खूप प्रमाणात वाटला गेला. मित्रांनो, हे सगळं बोलण्याच्या गोष्टी आहे. आपल्याला कुठलंच प्रूफ नाहीये, त्यामुळे त्यावर बोलणं सुद्धा चुकीचं आहे. जर प्रूफ असेल तर आपण त्या विषयावर बोललं तर जास्त चांगलं असतं. त्यामुळे प्रूफ नसल्यामुळे आपण हा विषय टाळला जाता. काही जणांचं म्हणणं आहे की 10 वाजेपर्यंत दोन्ही आघाड्या किंवा महायुती सोबत होत्या, 137 136, आणि 10 ते 10:30 पावणे 11 मध्ये डायरेक्ट 136 ते 211 215 218 पोहोचलं महायुती आणि 47-50 वर महाविकास आघाडी पोहोचली. त्यामुळे काहीतरी ईव्हीएम घोटाळा झाला असं काही समाज बांधवांचा, काही आपल्या समाजातील जनतेचा कदाचित असा आरोप असू शकतो. तो असेल किंवा नसेल याच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही, कारण आपल्याकडे काहीच प्रूफ नाही. त्यामुळे तो विषय आपण सध्या तरी न बोलण्यात काहीच बोलण्यात अर्थ नाही. आपण आता मुख्य मुद्द्याकडे जाऊ की हा जो महायुतीची सुनामी आली, यात काय काय कारणं घडली असतील. तर मित्रांनो, सर्वात पहिले जे कारण घडलं असेल ते मला असं वाटतं की कारण लोकसभेत तुम्ही फक्त महायुतीला 17 सीट देता आणि महाविकास आघाडीला जवळपास 30-31 सीट दिल्या आणि गेले 4 ते 5 महिन्यात इतका बदल होऊ शकतो का, असा खूप जणांना प्रश्न पडलाय. तर मी एक थोडक्यात काल परवाकडे थोडक्यात अनालिसिस केलं. किती बरोबर आहे मला माहित नाही, मी माझ्या पद्धतीने अनालिसिस केलेलं आहे की जे झालं त्यात लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीचे नेते हे थोडेसे हवेत गेले. त्यांना असं वाटायला लागलं होतं की आपण सहज निवडून येणारे, आपलीच सत्ता होणार. ही त्यांची पहिली चूक झाली. तर त्या बाजूला आपण एक एक करू. आपण पहिले महाविकास आघाडीचा विचार करू की महाविकास आघाडीचं काय चुकलं आणि त्यानंतर आपण हा विचार करू की महायुतीचा काय प्लस पॉईंट होते. तर महाविकास आघाडीचा आपण विचार करताना पहिली त्यांची ही चूक झाली की त्यांनी गृहीत धरलं होतं की ते सहजपणे निवडून येत आहे, किंवा त्यांना असं वाटलं होतं की कट टू कट लढा होईल आणि शेवटी आपण 150 पर्यंत पोहोचू. कारण त्यांचे गेले 10-15 दिवसात जे स्टेटमेंट होते त्यांच्या नेत्यांचे ते तसे स्टेटमेंट होते की ते 150-155 पर्यंत पोहोचतील. परंतु लोकसभेनंतर जे प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे होते ते त्यांनी केलं नाही. दुसरं, लोकसभेला थोडीफार तरी सिंपॅथी होती की उद्धवजी ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष फोडला गेला आणि तो कदाचित भाजपाने फोडला आणि त्यांच्या पक्षाला फोडून त्याच्या 2 भागात त्याचं रूपांतर करण्यात आलं. ही जी सिंपॅथी होती, ही सिंपॅथी आता जवळपास 2-2.25 वर्षानंतर बऱ्यापैकी कमी झाली होती. तरी सुद्धा महाविकास आघाडीने जर त्यांचा मुख्यमंत्र्याचा चेहरा, हा माझा अंदाज आहे, माझं ओपिनियन आहे, मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून जर त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव कदाचित पुढे केलं असतं तर तो त्यांना कदाचित प्लस पॉईंट ठरला असता. परंतु तिथं लोकसभेला काँग्रेसच्या सीट वाढल्यामुळे काँग्रेसने स्वतः मुख्यमंत्रीपदावर क्लेम करायला सुरुवात केली आणि आपण जर बघितलं तर 2014 पासून
राज्यात जे वातावरण आहे ते थोडंसं हिंदुत्ववादी पक्षांकडे आहे, म्हणजेच भाजपा शिवसेना यांच्याकडे होतं. त्यामुळे ती पर्सेंटेज जे आहे ते बऱ्यापैकी भाजप किंवा शिवसेनेकडे आहे. आणि त्यामुळं काँग्रेसने असं मध्येच बोलायला सुरुवात केल्यानंतर काही मतं महायुतीकडे गेली असण्याची शक्यता आहे, की ज्यांना उद्धव ठाकरेंचा चेहरा कदाचित प्रोजेक्ट केला असता तर फायदा महाविकास आघाडी झाला असता, हे माझं ओपिनियन आहे. थर्ड पॉईंट, महाविकास आघाडीने जेव्हा त्यांनी सोबत वंचितला घ्यायचा प्रयत्न केला होता, परंतु वंचितची शेवटी त्यांचं एकंदर जो ताळमेळ झाला नाही आणि त्यामुळे वंचित हे सेपरेट लढलं. तर आता आपण जर कदाचित न्यूज बघितली असतील, काल परवाकडे वंचितचा रिपोर्ट आला आहे. वंचितमुळे मराठवाडा आणि विदर्भात नाही म्हटलं तरी 10,000 हजारापासून 25-30 हजारापर्यंत वंचितच्या उमेदवारांनी मतं घेतले. भले वंचितची एक पण सीट निवडून आली नाही, परंतु त्याचं नुकसान नकळत का होईना हे महाविकास आघाडीला झाले. आणि महाविकास आघाडी तिथं कॅन्डिडेट जे पडले ते मॅक्सिमम याच अंतराने पडले, कोणी 10,000 कोणी 12,000 कोणी 20,000. आणि वंचितने नाही म्हटलं तरी जवळपास 25 ते 30 हजारापर्यंत 10,000पासून मतं घेतली. तो एक मोठा फॅक्टर आहे. आपण जर बघायला गेलो तर महाविकास आघाडीने वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना सांभाळून घेतलं असतं तर कदाचित महाविकास आघाडीवर ही वेळ आली नसती. त्यात दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण तर महायुतीमध्ये रामदास आठवले 2014 पासून त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या पक्षाला आजपर्यंत कधीच कुठलीच सीट दिली नाहीये. रामदास आठवलेंना केंद्रीय मंत्रिपद दिलेलं आहे आणि त्यांना मात्र मानाचं स्थान भेटतं. त्यांना प्रत्येक वेळेस बाजूला बसवलं जातं आणि रामदास आठवलेंना नेहमी मान दिला जातो. त्यामुळे रामदास आठवले कधीच नाराज होत नाही आणि ती जी मतं आहे आठवलेंची ती मतं नेहमीच महायुतीकडे जातात. परंतु महाविकास आघाडीने त्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांशी जो कम्युनिकेशन असतं ते न ठेवल्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी स्वतः निवडणूक वेगळी लढली आणि त्याचा नकळत का होईना तोटा हा महाविकास आघाडी झाला. वंचिताचा झालाच आहे, वंचितची एक पण सीट आली नाही, परंतु स्वतः पण डुबले आणि यांना घेऊन डुबले असला तो प्रकार. तर ती सर्वात मोठी चूक मला वाटतं महाविकास आघाडी झाली. दुसरी चूक जर बघायला गेलो आपण तर संभाजी ब्रिगेडला सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरेंनी आधी सोबत घेतलं आणि शेवटी संभाजी ब्रिगेडची युती ही किंवा त्यांच्याशी जो असलेली आघाडी तुटली किंवा तोडण्यात आली आणि ते नकळत कळणार त्याचं मतं अजून अनालिसिस आलेलं नाहीये, परंतु त्याचा सुद्धा फटका नक्कीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसलेला असणार आहे. त्यानंतर तिसरं मनसे ही नकळत कळणार भाजपाच्या जवळ गेली. मनसेला कदाचित महाविकास आघाडीत ते आली असते की माहीत नाही, परंतु कमीत कमी त्यांना पेटवायचा प्रयत्न करायला नको पाहिजे होता. परंतु नेहमीच त्यांना महाविकास आघाडीचे काही नेते, मी नावं घेत नाही, महाविकास आघाडी काही नेत्यांनी मुद्दाम त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस राजकारणात असं पेटवलं जातं तर समोर अजून पेटून उठतो आणि तो जोरात काम करतो आणि त्याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीला बसणार असतो. चौथं, जरांगे फॅक्टर. जर मनोजदादांनी उमेदवार उभे केले असते तर कदाचित निर्णय वेगळा पण लागला असता. कदाचित मनोजदादांच्या सीट आली पण नसती किंवा मनोजदादांच्या उमेदवार उभे केल्यामुळे कदाचित त्याचा फटका जास्तीत जास्त महाविकास आघाडीलाच बसला असता. परंतु मनोजदादांनी वेळेवर डिसिजन सांगितलं की आपल्याला पाडायचंय, आपल्याला उभं करायचं नाही. मग त्यावेळेस जे मराठा उमेदवार लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या लालचेने म्हणजे मनोजदादांसोबत होते ते कदाचित त्यांचं पुढचं राजकीय अँबिशन बघून ते कदाचित भाजपाकडे वळले असणार आहे. त्यांची शक्यता ही महायुतीकडे वळले असण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि तो एक मोठा फॅक्टर महाविकास आघाडीचा पराभव होण्यात झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण वंचितविषयी बोललो, आपण मनसेविषयी बोललो. छत्रपती संभाजीराजे यांनी जी आघाडी काढली राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्याबरोबर, त्यात बच्चू कडू सुद्धा पराभूत झाले. संभाजीराजेंची एक पण सीट निवडून आली नाही, परंतु त्यांनी जे मतं खाल्ली ती मतं अजून त्याचं अनालिसिस आलेलं नाही, परंतु मतं जी खाल्ली असणार आहे ती 101% महाविकास आघाडीचीच खाल्ली आहे. तो फायदा महायुतीला झाला, त्यामुळे महायुतीच्या सीट जास्त लागल्या. मित्रांनो, आणि नेहमी आपण बघितलं महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंचे नेते या दोघांच्या नेत्यांमध्ये नेहमीच मुख्यमंत्रीपदाविषयी किंवा इतर जागांविषयी नेहमीच वाद राहिला. तो वाद सुद्धा या गोष्टीला कारणीभूत ठरला. लोकांपुढे इमेज ही गेली की हे आताच मुख्यमंत्रीपदासाठी भांडताय किंवा जागा वाटपासाठी भांडताय, हे पुढे काय करते.
तर याचा सुद्धा परिणाम नक्कीच महाविकास आघाडीच्या पराभवामध्ये झाला. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर बटेंगे तो कटेंगे हे जे योगी आदित्यनाथ यांनी युपीतनं जो मंत्र आणला होता तो मंत्र काही दिवस महाराष्ट्रात घुमवला गेला. त्याचा सुद्धा नक्कीच इफेक्ट महाराष्ट्रातल्या हिंदू मतदारांवर झाला. कारण महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा अख्ख्या भारतात कुठेतरी ही भावना तयार झाली की हिंदू खतऱ्यात आहे. आता हिंदू खतऱ्यात आहे की नाही मला माहीत नाही, परंतु ती भावना तयार झालेली आहे की हिंदू खतरे में आहे आणि त्यामुळे हिंदूंच्या एकत्र राहण्यासाठी हिंदू पक्षाला मतदान करणं गरजेचं आहे. यामुळं पटेंगे तो कटेंगे ही घोषणा सुद्धा दमदार ठरली आणि त्यामुळं बऱ्यापैकी हिंदू मते हे महायुतीकडे गेले आणि ते महाविकास आघाडीचे मतं त्यात कटले. त्यानंतर ती घोषणा जेव्हा अजितदादा किंवा अशोक चव्हाण किंवा पंकजा मुंडे यांनी जी सांगितली की महाराष्ट्रात ती घोषणा चालणार नाही, मग भाजपाने ती घोषणा कमी केली, बंद केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है ही घोषणा चालू केली. त्यामुळे तो एक वेगळा मेसेज परत महाराष्ट्रातल्या मतदारांकडे पोहोचला की आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. आपण एकत्र राहिलो तर आपण सेफ राहू. म्हणजे पहिले बटेंगे तो कटेंगे, पहिले घाबरवलं गेलं, त्यानंतर एक है तो सेफ आहे हे सांगून सगळ्यांना एकत्र केलं गेलं. त्यामुळे हिंदू मते हे एकत्र पोलराईज झाले, एकत्र आले आणि त्याचा फायदा महायुतीला झाला आणि त्याचा राग कुठेतरी महाविकास आघाडीवर निघाला. तर हे सर्व कारणं मी सांगितले आपल्याला. हे वेगवेगळे कारणं महाविकास आघाडीच्या पराभवासाठी कारणीभूत आहे. अजून खूप सारे अनालिसिस येईल. मी आत्ताच बघितलं की जे राष्ट्रवादी शरद पवार यांची तुतारी आहे तिचा फटका त्यांना साताऱ्यामध्ये लोकसभेच्या वेळेस भेटला होता. लोकसभेला त्यावेळेस छत्रपती उदयनराजे जी ट्रम्पेट म्हणून दुसरी निशाणी होती ते त्यांनी जे मतं खाल्ले त्या मतं आणि उदयनराजे छत्रपती यांना जे मतं भेटले त्यात एवढा खूप फरक नव्हता. तर कदाचित ते मतं जर ट्रम्पेटला गेली नसते आणि ती तुतारीला आली असते तर कदाचित त्यावेळेस लोकसभेला छत्रपती उदयनराजे पडले असते आणि शशिकांत शिंदे निवडून आले असते. तर असंच मी आत्ताच जस्ट न्यूजमध्ये बघितलं की जवळपास 9 ते 10 ठिकाणी किंवा जास्तच ठिकाणी ही ट्रम्पेट महाविकास आघाडी किंवा शरद पवार यांच्या तुतारीला हरवण्यासाठी कारणीभूत ठरली. कारण खूप ठिकाणी जर त्यांनी प्रचार करता करता ट्रम्पेट आणि मराठीमध्ये तुतारी असं सुद्धा लिहिलं होतं. मग त्यासाठी शरद पवारांचा पक्ष निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस दिल्या की तुम्ही असं लिहू नका. परंतु बऱ्याच ठिकाणी ते कदाचित ती ट्रिक वापरली गेली असेल ट्रिक आणि त्यामुळे तो एक नुकसान शरद पवारांच्या तुतारीचं झालं. म्हणजेच म्हणायचे महाविकास आघाडी झालं. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं शेतकरी कामगार पक्ष. शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यातनं आपले काय डोंगर काय पहाडी याचे जे शहाजी पाटील होते, शहाजी बापू पाटील यांचा तिथे पराभव झाला आणि बाबासाहेब देशमुख निवडून आले. त्या ठिकाणी सुद्धा शेकापचं आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचं पटलं नाही आणि त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरेंनी पण उमेदवार दिला आणि शेकापने पण उमेदवार दिला. तिथे बाबासाहेब देशमुख निवडून आले. तसंच पनवेल, उरण, पेण, अलिबाग अशा 6-7 ठिकाणी सुद्धा शेकापचे पण उमेदवार होते आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे पण उमेदवार होते आणि त्याचा फटका नक्कीच हा महाविकास आघाडीला भेटला आणि त्याच महाविकास आघाडीचं नुकसान झालं. त्यामुळे मित्रांनो ईव्हीएममध्ये घोटाळा असेल नसेल, पैसा वाटप झाला असेल नसेल, परंतु महाविकास आघाडीने ह्या काही चुका केल्या. हरियाणात त्याच पद्धतीने काँग्रेसने चुका केल्या होत्या आणि तिथं भाजपा निवडून आली होती. महाराष्ट्रात सुद्धा याच पद्धतीने महाविकास आघाडीची चुका म्हणा किंवा महायुतीच्या जे चाणक्य अमित शहा, देवेंद्रजी फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या सगळ्या छोट्या छोट्या लेवलला जाऊन सूक्ष्म लेवलला जाऊन जो प्रचार केला या गोष्टी घडून आणल्या त्यामुळे ते कारणीभूत ठरलं महाविकास आघाडीच्या पराभवाचं. आता आपण महायुतीकडे जाऊया. महायुतीने काय काय केलं? महायुतीने सर्वात मोठी योजना आणली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनामध्ये ज्या आपल्या बहिणींना लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्यांनी दिले. त्यासाठी इलेक्शन सुद्धा 1 ते 1.5 महिना पुढे गेलं आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरचा पैसा सुद्धा ॲडव्हान्समध्ये दिला गेला. नकळत का विना एक बहिणीचं कर्तव्य म्हणून ते भावांना त्यांनी मतदान केलं. आणि त्याच वेळेस काँग्रेसने सुद्धा किंवा महाविकास आघाडीने सांगितलं की आम्ही 3000 देऊ. इकडे महायुतीने सांगितलं आम्ही 1500 देऊन जर निवडून आणलं तर आम्ही 2100 देऊ. पण त्या 3000ला लोक भाळले नाही कारण तेव्हा महायुतीने पटवून दिलं की आपला बजेट केवढा आहे आणि महाविकास आघाडी जे सांगते ते शक्य आहे का आणि हे पुढे तुम्हाला देणार नाही, उलटी स्कीम बंद करेल आणि हे स्कीम बंद करतील ही भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यात महायुती सक्सेसफुल झाली. त्याचप्रमाणे
महायुतीकडनं जो हिंदुत्वावर प्रचार करण्यात आला, खूप मोठ्या प्रमाणात प्रचार झाला आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रातील जनतेवर झाला आणि त्यामुळे महायुतीची सुनामी येण्यास मदत झाली. तर मित्रांनो, हे छोटे छोटे कारण आहे. आपण एक छोटंसं अनालिसिस करायचं ठरवलं म्हणजे आपल्यासमोर लाईव्ह होतो की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पराभवाची आणि जिंकण्याची कारणं काय. तर हे जे मेन कारण आहे, ज्या चुका महाविकास आघाडीने केल्या आणि ज्या प्लस पॉईंट महायुतीचे होते, महायुतीने भले त्यांचा मुख्यमंत्रीचा उमेदवार प्रोजेक्ट केला नाही, परंतु त्यांनी दाखवताना मात्र तिघं एकत्र आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार, हे तिघं पण आम्ही एकत्र आहोत, हे लोकांपर्यंत ते पोहोचवण्यास सक्सेसफुल झाले. आणि त्यामुळे कदाचित जनतेला वाटत असेल की यांच्या हातात आपलं राज्य सेफ राहील. आपण एक राहिलो नक्कीच आपण पण सेफ राहू आणि हे राहिले तर आपण वाटले जाणार नाही. कटेंगे तो बटेंगे हा जो फॉर्म्युला होता तो सुद्धा त्यांनी तो पार पाडला. आता मित्रांनो, परत एकदा मी सांगेल की मराठा बांधवांना हे फेसबुक पेज आपलं मराठा बांधवांसाठी आहे, परंतु आपण कुठला जातीवाद करत नाही. मी मागे एक व्हिडिओ मी फेसबुक लाईव्ह केलं होतं, तो आपल्या युट्यूबवर सुद्धा व्हिडिओ आहे. मी त्यात दाखवलं होतं की मी चार मतदारसंघाच्या, कारण तेवढाच मला वेळ भेटला, 4 मतदारसंघाचा मी एक मराठा मतदार किती आहे आणि जर त्या मराठ्यांनी ठरवलं असतं तर 4ही सीटी ह्या मराठ्यांच्या तिथे निवडून आल्या असत्या. परंतु आपण जर बघितलं तो व्हिडिओ मी मला वाटतं इलेक्शन झाल्यानंतर तो केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण युट्यूबवर बघू शकता किंवा मी बऱ्याच वेळा तो अपलोड करत असतो, परत टाकत असतो. तर आपण तो व्हिडिओ बघा. मी त्यात पहिले येवल्याचं मी अनालिसिस केलं होतं. येवल्यात नाही म्हटलं तरी 1.25 ते 1.5 लाख मराठा मतदार आहेत आणि ओबीसी हे जवळपास 90,000पासून 1 लाख आहे आणि इतर सुद्धा मुस्लिम वगैरे सुद्धा मुस्लिम पण 30 ते 40 हजार आहे. जर मुस्लिम मराठा एकत्र आले असते तर त्या ठिकाणी नक्कीच मराठ्यांचे जे उमेदवार होते, माणिकराव शिंदे मराठा उमेदवार होते, ते निवडून आले असते आणि ज्यांच्यावर खूप राग होता मराठ्यांचा कदाचित आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळेस ते छगन भुजबळ इथे पडू शकले असते. परंतु तसं झालेलं नाही. छगन भुजबळ ते निवडून आले. ते आता किती मार्जिने मी एक्झॅक्ट बघितलं नाहीये, परंतु ते चांगल्याच मार्जिने निवडून आले आणि ते कदाचित मराठ्यांना ते कदाचित लागलं पण असेल की आपण छगन भुजबळ यांना निवडून दिलं. तर मित्रांनो, त्याच्यावर हे सिद्ध होतं की मराठा ही जातीवादी कधीच नाहीये. नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून नेहमीच मराठे हे मी प्रत्येक सांगतो मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिले. कदाचित राजकीय नेते सुद्धा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिल्यामुळे मराठ्यांनी स्वतःसाठी आरक्षण घेतलं नाही आणि त्यावेळेस मराठे समर्थ पण होते, त्यांना गरज नव्हती. परंतु आज गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज असल्यामुळे हे आंदोलन पेटलंय. त्यामुळे नकळत कळना इतर समाज कुठेतरी दुखवत होता. त्यांना वाटतं हे मराठे ऑलरेडी आर्थिकदृष्ट्या एवढे सबल आहे आणि त्यांना कशाला आरक्षण पाहिजे. आपण आपल्या पोस्ट टाकतो त्याच्यात सुद्धा खूप सारे कमेंट दिल्या जातात, चुकीच्या पोस्ट देतात, कमेंट टाकतात, घाण कमेंट टाकतात, जरांगे पाटलांची घाण बोलतात. तर मित्रांनो, आपण मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, आपण त्याला उत्तर काही द्यायचं नाही. त्यांना जे बोलू बोलू द्या, काळावर त्यांना उत्तर देईल, त्यानंतर ते शांत होतील. त्याचप्रमाणे नंतर आपण जामनेरचा विचार करता. जामनेरला गिरीश महाजन उभे होते. गिरीश महाजन यांनी मनोजदादा जरांगे पाटलांचं उपोषण संपवण्याच्या वेळेस मोठी भूमिका घेतली होती आणि त्यांनी त्यावेळेस मोठं आशीर्वाद पण दिलं होतं, परंतु ते त्यांच्यानं पूर्ण झालं नाही. आणि त्यानंतर मग मनोजदादा आणि गिरीश महाजन यांच्यात बऱ्यापैकी खटके पण उडाले होते. तिथे सुद्धा जर पाहिलं आपण तर गिरीश महाजन हे गुजर समाजाचे, तो समाज तिथे फक्त 18 ते 25 हजार आहे. त्या ठिकाणी मराठा हा सर्वात मोठा समाज आहे, 1.25 लाखापर्यंत काहीतरी 90,000पर्यंत. तर त्या ठिकाणी मराठ्यांनी एक गठ्ठा मतं दिली असते तर गिरीश महाजन यांच्यापासून जे ज्यावेळेस इलेक्शनमध्ये दूर झाले आणि ते राष्ट्रवादी तुतारीकडनं उभे होते, दिलीप खोडपे पाटील सर, ते नक्की निवडून आले असते. परंतु मराठ्यांनी तिरसुद्धा जातीवाद केला नाही, तिथे गिरीश महाजन निवडून आले. त्याचप्रमाणे जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील हे गुजर समाजाचे, म्हणजे जे गिरीश महाजन त्याच समाजाचे. जेव्हा की मराठा समाज जळगाव जिल्ह्यात बहुसंख्य आहेत, तरीसुद्धा जळगावमधनं दोन्ही मंत्री जे म्हणतात ते गुजर समाजाचे. त्यामुळे तिथे सुद्धा सिद्ध होतं की मराठा हा कधीच जातीवादी नाही. आणि त्या ठिकाणी सुद्धा गुलाबराव पाटील मराठा बहुमतात असताना सुद्धा आणि त्यांचा गुजर समाजा अल्पसंख्य असताना सुद्धा तिथं गुलाबराव पाटील सुद्धा परत एकदा निवडून आले. आणि चौथं म्हणजे परळी, जिथे धनंजय मुंडे हे मोठ्या परत एकदा निवडून आले. परळीमध्ये तर मला वाटतं मराठा मतदार कधीच उभा नाही, मराठा उमेदवारच कधी नाही उभा राहिला नाही गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून. आणि तिथे नेहमीच मुंडेंच्याच वर्चस्व राहिलं आणि त्या ठिकाणी मराठा उमेदवार कधीच उभा नव्हता, तो पहिल्यांदा उभा होता आणि नेहमीच मुंडेंना निवडून आणण्यात मराठ्यांनी मदत केली. धनंजय मुंडेंच्या अगेन्स्ट राजेसाहेब देशमुख उभे होते आणि त्या ठिकाणी सुद्धा परळीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे निवडून आले. त्यामुळे मित्रांनो, यातनं हा बोध घेण्यासारखं आहे की मराठा समाज कधीच जातीवादी नव्हता. त्यामुळे मी इतर समाजातील म्हणजे ओबीसी झाले,
किंवा इतर कुठलाही समाज हो, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला समजून घ्या. आमच्यातील जे गरजवंत मराठे ज्यांना खरंच फी भरण्यासाठी पैसे नाही, ज्यांना त्यांचं घर चालवण्यासाठी पैसे नाही, त्यांच्यासाठी ही लढाई आहे, त्यांच्यासाठी आरक्षणाची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई आम्ही लढतोय. माझ्या सरकारला कदाचित गरज नाही, परंतु त्या गरजवंत मराठ्याला गरज आहे. त्यामुळे आपण यातनं कुठलाही गैरसमज करू न घेता त्या आंदोलनाला उलटा आपण पाठिंबा द्या. गरजवंत मराठ्यांना आरक्षण भेटेल यासाठी सुद्धा आपला सपोर्टची गरज आहे. मित्रांनो, शेवटचं मी सांगू इच्छितो की यात सर्वात शेवटी कोणी काय मिळवलं तर ते बारामतीकर शरद पवार यांनी मिळवलं. बारामतीकर पवारांनी जी ट्रिक वापरली त्यामुळं बारामतीमध्ये पवारांचंच वर्चस्व राहिलं. लोकसभेला बारामतीतनं सुप्रियाताई सुळेंच्या विरुद्ध सुनेत्राताई पवार यांना उभं करण्यात आलं होतं. त्यामुळे ती सीट पवारांच्याच घरात राहिली. आता अजितदादांच्या अगेन्स्ट युगेंद्र पवार उभे राहिले, ती सीट पवारांच्याच घरात राहिली. रोहित पवार कर्जत जामखेडमधून निवडून आले, तिसरी सीट पवारांच्या घरात राहिली. सुनेत्राताई पवार राज्यसभेवर गेल्या, चौथी सीट पवारांच्या घरात राहिली. पवारांची एक सीट वाढली. फायदा पवारांचा आहे. पवार राष्ट्रवादी घड्याळाकडे पण आहे, पवार राष्ट्रवादी तुतारीकडे पण आहे. अजितदादा तिकडे जाऊन उपमुख्यमंत्री झाले, इथं असताना सुद्धा उपमुख्यमंत्री होते. आणि राष्ट्रवादीचे जे सिनियर लीडर आहे ते सर्व मिनिस्टर बनले. त्यामुळं राजकीयदृष्ट्या बघायला गेलं तर पवार फॅमिलीचं जास्त फायदा झाला. आणि तेच आपण बघायला गेलो तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचं कदाचित नुकसान झालेलं आहे आणि काँग्रेसचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही कोणाचा फायदा किंवा कोणाचा तोटा, परंतु मराठ्यांनी हे काही जे निर्णय लागला हे स्वतःच्या अंगावर घेऊ नये. आपल्या आरक्षणाची लढाई आहे, आपल्या गरजवंत मराठ्यासाठी आपल्याला ती लढायची आहे. आता मुख्यमंत्री जे होतील, कदाचित देवेंद्र फडणवीस होतील किंवा एकनाथ शिंदेच राहतील किंवा अजितदादा होतील, जे कोणी होईल त्यांचं सरकार सत्तेत येईल आणि सरकारशी आपल्या न्यायासाठी भांडणं हा आपला अधिकार आहे. आपण भांडतो म्हणजे काय आपली त्यांच्याशी दुश्मनी असं नाही. आपल्या गरजवंत मराठ्याला न्याय मिळावा यासाठी ती लढाई आहे. ती लढाई आपण लढतच राहू हे मला वाटतंय. तरी आपल्याला कोणाला काही याविषयी वाटत असेल तर आपण नक्कीच कमेंटमध्ये लिहा. मला वाटतं मी इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.